विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावर असताना नॉर्वेच्या पंतप्रधानांना मेलेडी चॉकलेट दिले. हा एक आपल्या संस्कृती व शिष्टाचाराचा भाग असून यावरूनही आता काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ उठलेला आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांना राजशिष्टाचार आणि संस्कृतीचा विसर पडला असून त्यांची यावरची टीका म्हणजे एक प्रकारची विकृत मानसिकता असल्याचा घाणाघात भाजपा प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी लगावला आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी इटलीत गेल्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट दिलं. खरं तर ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे जाताना परदेशात एखादी भेटवस्तू देण्याची. पण या निमित्तानं भारतीय उत्पादन मेलोडी चॉकलेटसारखं आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला दर्जा मिळाला. पण त्यानंतर काँग्रेसवाल्याचं जे पित्त खवळलं आहे त्याचं मला आश्चर्य वाटतं. आज मेलोडी चॉकलेट रस्त्यावर वाटणं, मेलोडीच्या नावानं तमाशा करणं याचाच अर्थ काँग्रेसवाले भारतीय उत्पादकांचा फार मोठा अपमान करतात हे नक्कीच आहे. आणि त्यांच्या युवा काँग्रेसनं आंदोलन करणं हा त्याहून अधिक उत्पादकांचा अपमान आहे. निश्चित आहे हे केवळ राहुल गांधीच्या सूचनेवरून चाललेलं आहे. नाना पटोले आज काय म्हणाले की पंतप्रधानानं महिलांना जाऊन चॉकलेट देणं म्हणजे हास्यहिरासारखं आहे. मला असं वाटतं की महिला परदेशातल्या असोत किंवा भारतीय असोत, एखाद्या महिलेला भारतीय भेटवस्तू देणं हा त्यांचा सन्मान आहे, ही भारतीय परंपरा आहे. पण तो महिलांचा सन्मान कमी करण्याचं काम नाना पटोले निश्चित करू लागलेत. मुळात काँग्रेसवाल्यांना महिलांचं काही देणं घेणं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी काँग्रेसनं लाज बाळगायला पाहिजे की भारतीय उत्पादनावर तुम्ही एवढा आक्षेप घेतात, त्याची टिंगलटवाणी करतात, त्याच्या विरोधात आंदोलन करतात आणि बाजारामध्ये चेष्टा मस्करी करू लागलात तर मला वाटतं हे निषेधार्थ गोष्ट आहे.